महाराष्ट्र सरकारनं शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी योजना जाहीर केली आहे. मात्र आता असा प्रश्न विचारला जातोय की नेमकी ही कर्जमाफी जी आहे त्याच्या अटी शर्ती काय आहेत. ज्या शेतकऱ्यांचं कर्ज हे 2 लाखांपेक्षा अधिक आहे त्या शेतकऱ्यांना याचा लाभ कसा मिळणार. राज्यातल्या लाखो शेतकऱ्यांना दिलासा देणाऱ्या या शेतकरी कर्जमाफीच्या योजनेला मंगळवारी राज्य सरकारनं मंजुरी दिली. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत ही कर्जमाफी योजना जाहीर झाली. ज्यांचं कर्ज 2 लाखांपेक्षा कमी आहे त्यांना 2 लाख रुपयापर्यंत माफी मिळणार आहे. मात्र या योजनेतल्या अटी आणि शर्तीही आता समोर आल्या. ज्या शेतकऱ्यांचं कर्ज 2 लाखांपेक्षा अधिक आहे त्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार, पण तो कसा हेही सरकारनं स्पष्ट केलंय. राज्य सरकारनं जाहीर केलेल्या ऐतिहासिक कर्जमाफीच्या निर्णयामुळे सरकारी तिजोरीवर 36,585 कोटी रुपयांचा प्रचंड भार पडतोय. या महत्वाकांक्षी योजनेतल्या राज्यातील लाखो शेतकऱ्यांना थेट फायदा होतोय. सरकारनं मात्र हे करत असताना याचं वर्गीकरण आणि काही नियम जे आहेत ते स्पष्ट केले. ज्या शेतकऱ्यांचं कर्ज हे 2 लाख रुपयांपेक्षा कमी आहे त्यांचं संपूर्ण कर्ज माफ. या निर्णयाचा राज्यातल्या तब्बल 12,71,000 शेतकऱ्यांना फायदा होईल. यामुळे सरकारवर 5,808 कोटी रुपयांचा भार पडणार आहे. कोणत्या? ज्यांचं कर्ज हे 2 लाखांपेक्षा कमी आहे. आता तुम्ही विचाराल की ज्यांचं कर्ज हे 2 लाखांपेक्षा जास्त आहे त्यांच्या बाबत काय? तर ज्या शेतकऱ्यांचं कर्ज हे 2 लाखांपेक्षा जास्त आहे म्हणजे काय की असे शेतकरी ज्यांनी 2 लाखांपेक्षा जास्त कर्ज त्यांच्यावर थकलेलं आहे, तर 1 एप्रिल 2019 ते 31 मार्च 2025 या काळात जर कर्ज घेतलं असेल अल्पमुदत पीक कर्ज, तर 30 सप्टेंबर 2025 पर्यंतची थकबाकी आणि 31 मार्च 2026 पर्यंत परतफेड न झालेली रक्कम ही 2 लाखांपेक्षा जास्त असेल तर शेतकऱ्यांना त्या 2 लाखांवरती जेवढी रक्कम असेल त्याची मात्र त्याच्या आधीच परतफेड करावी लागणार आहे. आता अशा 2,90,000 शेतकऱ्यांना 2 लाखांवरील अतिरिक्त थकबाकी भरण्यासाठी ही 31 मार्च 2027 एवढी मुदत देण्यात आली आहे. ही रक्कम भरल्यानंतर सरकार त्यांच्या खात्यात 2 लाख रुपये जमा करेल. यासाठी 5,798 कोटींचा खर्च जो आहे तो अपेक्षित आहे. मात्र आता तुम्ही म्हणाल की ज्या शेतकऱ्यांनी आपलं कर्ज वेळेत भरलं त्यांच्यासाठी काय? तर मागच्या 3 आर्थिक वर्षांपैकी कोणत्याही 2 वर्षांत वेळेत कर्ज परतफेड करणाऱ्या प्रामाणिक शेतकऱ्यांना प्रति शेतकरी 50,000 रुपये दिले जातील. मात्र चालू आर्थिक वर्षातील पीक कर्जाचीही मुदतीत फेड करणं त्यांना अनिवार्य असेल. आता याचा लाभ हा 23,63,000 शेतकऱ्यांना होईल. 2 लाखांच्या आतील कर्जदार शेतकऱ्यांचं खातं थकबाकीमुळे आता अनुत्पादक अर्थात NPA म्हणून न ठरवता त्यांना त्वरित नवीन पीक कर्ज देण्याचे आदेशही सरकारनं बँकांना दिले. 2 लाखांपेक्षा जास्त कर्ज असलेल्या शेतकऱ्यांनाही मुदतवाढ मिळाल्यामुळे त्यांना नवीन कर्ज मिळण्यात कोणती अडचण येणार नाही असंही सरकारकडनं स्पष्ट झालंय. त्यामुळे आता जर तुमचं कर्ज 2 लाखांपेक्षा कमी असेल तर तुम्हाला कोणतीही रक्कम भरावी लागणार नाही आणि तुमचं कर्ज हे माफ होईल. मात्र 2 लाखांपेक्षा जर तुमचं कर्ज अधिक असेल तो वरची जी रक्कम आहे ती तुम्हाला पुढच्या 2027च्या मार्च महिन्यापर्यंत भरावी लागेल आणि ती भरल्यानंतर सरकार तुमच्या खात्यात 2 लाख रुपये जे आहेत ते वळते करेल. तुम्हाला माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि पाहत राहा लेट्स अप मराठी.